नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले साई स्वराज ऑनलाईन सर्व्हिसेस या आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, पोलीस भरतीचा फॉर्म कसा भरावा हे आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी प्रथमतः policerecruitment2025.mahaIT.org ही वेबसाईट ओपन करावी. त्यानंतर असा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला अर्ज सुरू होण्याची तारीख तसेच अर्ज बंद होण्याची तारीख अर्थात फॉर्म भरण्याची लास्ट डेट या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी दिलेली आहे. तसेच या ठिकाणी आपण अर्जासाठी सूचना व जाहिरात देखील पाहू शकतो. जाहिरात पाहण्यासाठी अधिक माहिती यावर क्लिक करावे. त्यानंतर या ठिकाणी आपण आपल्याला जी जाहिरात बघायची असेल त्याचे पद व घटक मध्ये आपल्याला ज्या जिल्ह्याची जाहिरात बघायची असेल तो जिल्हा निवडावा व डाउनलोड PDF या ठिकाणी डाउनलोड करावी. अशा पद्धतीने आपण जिल्हा वाईज जाहिरात बघू शकतो. त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी प्रथमतः मुख्य पृष्ठावर येऊन या ठिकाणी नवीन नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा आधार क्रमांक एंटर करावा व जनरेट OTP या पर्यायावर क्लिक करावे. OTP सेंड टू रजिस्टर मोबाईल. आधार लिंक मोबाईलवर OTP प्राप्त होईल. तो OTP या ठिकाणी प्रविष्ट करावा. OTP प्रविष्ट केल्यानंतर व्हेरीफाय OTP या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असा पॉपअप येईल, त्यावर ओके करावे. त्यानंतर या ठिकाणी आपली आधारनुसार माहिती आपोआप डिटेक्ट होईल, ती बरोबर असल्याची खात्री करावी. या ठिकाणी ईमेल ID युजरनेम म्हणून एंटर करावा. त्यानंतर पासवर्ड निवडा. या ठिकाणी पासवर्ड आपल्याला जो हवा असेल तो टाकावा. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करावा व पूर्ण नाव इंग्रजी या ठिकाणी अर्जदाराचे इंग्रजीतून नाव लिहावे. तसेच पूर्ण नाव देवनागरी या ठिकाणी अर्जदाराचे मराठीतून नाव एंटर करावे. लिंग या ठिकाणी आपले करावे. सर्व वैयक्तिक माहिती भरल्यानंतर या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक करावे व कॅप्चा एंटर केल्यानंतर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक असा पॉपअप येईल, त्याला ओके क्लिक करावे व त्यानंतर अर्जदाराच्या ईमेलवर महापोलीस या नावाने अशा पद्धतीचा मेल येईल, तो ओपन करावा व यात ही लिंक ओपन करावी. मेल मधील आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट असा पॉपअप येईल, त्याला ओके वर क्लिक करावे व पुन्हा एकदा पोलीस भरती पोर्टल ओपन करावे. त्यानंतर युजर नेम म्हणून आपला ईमेल ID टाकावा. पासवर्डच्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करताना निवडलेला पासवर्ड टाकावा व कॅप्चा टाकून लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस पाहायला मिळेल. या ठिकाणी मुख्य पृष्ठाच्या बाजूला असलेला 2 नंबरचा ऑप्शन अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करावर क्लिक करा व त्यानंतर या ठिकाणी 2 पर्याय पाहायला मिळतील. पदासाठी अर्ज करा व छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा. यापैकी प्रथमतः आपण पदासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला आपल्या आधार प्रमाणे आपली माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या माहितीच्या खाली आपल्याला आपले स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव व आईचे नाव इंग्रजीतून तसेच मराठीतून एंटर करावायचे आहे. त्यानंतर पद या पर्यायात आपल्याला ज्या पदासाठी अप्लाय करायचे आहे ते पद निवडावे व घटक या पर्यायात
आपल्याला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे तो जिल्हा निवडावा. आपली स्वतःची माहिती, पद व जिल्हा भरल्यानंतर पुढील पृष्ठ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर पुढील पेजवर काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची होय नाही अशा स्वरूपात उत्तर द्यायचे आहे. यातील पहिला प्रश्न आहे, तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का? होय असेल तर होय, नाही असेल तर नाही. पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का? यात होय नाही जे असेल ते निवडावे. त्यानंतर अंशकालीन कर्मचारी आहात का? यात देखील होय नाही निवडावे. तसेच आपण प्रकल्पग्रस्त आहात का? यात देखील होय नाही निवडावे. त्यानंतर आपण माजी सैनिक आहात का? असेल तर होय, नसेल तर नाही निवडावे. त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का? या ठिकाणी देखील असेल तर होय, नसेल तर नाही निवडावे. त्यानंतर गृहरक्षक होमगार्ड आहात का? यात देखील होय नाही निवडावे. त्यानंतर पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का? यात देखील होय नाही निवडावे. अनाथ असाल तर होय, नसाल तर नाही निवडावे. तसेच आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार आहात का? यात देखील होय नाही जे असेल ते निवडावे. त्यानंतर आपण कोणत्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता ते निवडावे. ओबीसी, व्हीजेएनटी, ओपन जे असेल ते निवडावे. त्यानंतर या ठिकाणी जात प्रमाणपत्राची माहिती भरावी, जसे की जावक क्रमांक, जात प्रमाणपत्र मिळाल्याचा दिनांक ही माहिती भरावी. त्यानंतर शिक्षण या पर्यायात 12वी निवडावे व आपला 12वीच्या प्रमाणपत्रावरील क्रमांक या ठिकाणी एंटर करावा. त्यानंतर अर्जदाराचा जन्मदिनांक एंटर करावा. जन्मदिनांक टाकल्यानंतर आपले वय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ते बरोबर असल्याची खात्री करून पुढील पृष्ठ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर या ठिकाणी आपला पत्ता एंटर करावा. घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका, गाव जे असेल ते टाकावे. पत्ता एंटर केल्यानंतर कायमस्वरूपी पत्ता तोच असल्यास चेकबॉक्सवर क्लिक करावे, अन्यथा दुसरा असल्यास तो एंटर करावा. आपला एकच असल्यामुळे चेकबॉक्सवर क्लिक करतो व पुढील पृष्ठ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपला धर्म निवडावा व जात आणि पोटजात कास्ट प्रमाणे एंटर करावे. त्यानंतर शासकीय निमशासकीय सेवेमध्ये आहात का? या ठिकाणी होय असेल तर होय, नसेल तर नाही जे असेल ते निवडावे. महाराष्ट्राचे आदिवासी आहात का? यात होय निवडावे व आपला डोमासाईलचा जावक क्रमांक व दिनांक एंटर करावा. त्यानंतर कर्नाटकचे आदिवासी आहात का? या ठिकाणी नाही या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग ऑटोमॅटिक डिटेक्ट होईल. त्यानंतर पुढील पर्यायात आपण नॉन क्रिमिलेअर मध्ये मोडता का? यात मोडत असाल तर होय, नसाल तर नाही क्लिक करावे. उमेदवार नॉन क्रिमिलेअर गटात मोडतो काय? यात होय या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे की नाही असा प्रश्न विचारला जातो. यात आपल्याकडे नॉन क्रिमिलेअर असल्यास होय या पर्यायावर क्लिक करावे व त्याचा जावक क्रमांक आणि दिनांक एंटर करावा आणि नॉन क्रिमिलेअर नसेल तर नाही या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करत आहात का? यात होय या पर्यायावर क्लिक करावे. तसेच उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात का? यात देखील होय या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याकडे सी या प्रकारातील एनसीसी प्रमाणपत्र आहे का? यात आपल्याकडे एनसीसी चे सी या प्रकाराचे प्रमाणपत्र असेल तर होय या पर्यायावर क्लिक करावे व नसेल तर नाही या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याकडे
हलके मोटर वाहन LMV परवाना आहे का अर्थात लायसन्स आहे की नाही ते निवडावे. तसेच आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का, यात जर आपल्याकडे MSCIT CCC यांसारखे प्रमाणपत्र असेल तर हो या पर्यायावर क्लिक करावे, अन्यथा नाही या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का, यात जे असेल ते निवडावे. जर आपल्याकडे हलके मोटर वाहन LMV परवाना अर्थात लायसन्स नसेल तर ते 2 वर्षाच्या आत सादर करावे लागते. तसेच संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र अर्थात MSCIT CCC चे प्रमाणपत्र नसल्यास ते आपल्याला नियुक्तीच्या आधी सादर करावे लागते. त्यानंतर पुढील पृष्ठ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर अर्हता या पर्यायात आपले शिक्षण निवडावे. 12वी किंवा समतुल्य जे असेल ते निवडावे. त्यानंतर आपल्या 12वीच्या विद्यापीठाचे नाव टाकावे. त्यानंतर उत्तीर्ण या पर्यायात पास यावर निवडावे. त्यानंतर निकालाचे वर्ष निवडावे. निकालाचे वर्ष निवडल्यानंतर प्राप्त गुण या ठिकाणी आपल्याला 12वीला मिळालेले गुण या ठिकाणी एंटर करावे. त्यानंतर 12वीचे एकूण गुण एंटर करावे. त्यानंतर आपल्याला पुन्हा काही प्रश्न विचारलेले आहेत. आपण पदवीधर ग्रॅज्युएट आहात का, असाल तर होय, नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करावे. जर पदवीधर आहात का या पर्यायात होय या पर्यायावर सिलेक्ट केले तर तुम्ही कोणत्या शाखेचे पदवीधर आहात ते निवडावे. त्यानंतर आपण पदव्युत्तर पदवीधर अर्थात पोस्ट ग्रॅज्युएट आहात का, यात असाल तर होय, नसाल तर नाही निवडावे. जर पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर आपल्या शाखेचे नाव निवडावे, नसाल तर नाही निवडावे. त्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का, यात आपण इच्छुक असाल तर होय निवडावे, अन्यथा नाही निवडावे. व हे प्रतिज्ञापत्र वाचून चेकबॉक्सवर क्लिक करावे. त्यानंतर अर्जाचे पूर्वदृश्य या पर्यायावर क्लिक करावे व आपण भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करावे. कृपया माहिती तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाही. अर्थात यानंतर आपण या भरलेल्या माहितीत पुन्हा काहीही चेंज करू शकत नाही. म्हणून माहिती बरोबर असल्याची खात्री करावी व ओके या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर यशस्वीरित्या अर्ज केला, तुमचा टोकन क्रमांक या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल व ओके या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करायची असल्याने 2 नंबरच्या पर्यायात छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करा या पर्यायावर क्लिक करावे. यात आपले छायाचित्र अपलोड करा या पर्यायावर क्लिक करावे. छायाचित्र अपलोड करत असताना छायाचित्राचा आकार 5 ते 20 KB इतका असावा. तसेच छायाचित्राची रुंदी 160 पिक्सल तर उंची 200 ते 212 पिक्सल च्या दरम्यान असावी. फोटो योग्य साईज मध्ये करण्यासाठी आपण गुगलला रिसाइज इमेज या नावाने सर्च करून कोणत्याही एका वेबसाईटवरून आपण तो फोटो अपलोड करून ती इमेज रिसाइज करून घेऊ शकतो. इमेज रिसाइज केल्यानंतर ब्राउज या पर्यायावर क्लिक करावे व आपण आपला फोटो निवडून घ्यावा. त्यानंतर अपलोड या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर सेव्ह फोटो या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्वाक्षरी अपलोड करा या पर्यायावर क्लिक करावे.
यात देखील स्वाक्षरी 5 ते 20 KB दरम्यान असावी व तिची रुंदी 256 पिक्सेल बाय 64 पिक्सेल इतकी असावी. स्वाक्षरी देखील आपण रिसाइज इमेजेस यांसारख्या वेगवेगळ्या वेबसाईटवरून रिसाइज करून घेऊ शकता. त्यानंतर ब्राउज या पर्यायावर क्लिक करावे व यात आपली सिग्नेचर ज्या ठिकाणी असेल ती निवडून घ्यावी व अपलोड या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर सेव्ह सिग्नेचर या पर्यायावर क्लिक करावे. अशा पद्धतीने आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरल्यानंतर पुन्हा एकदा मुख्य पृष्ठ या पर्यायावर क्लिक करावे व यात आपल्या फॉर्म पुढील पे नाव या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपला टोकन नंबर दिसेल त्यापुढे पुढे जा या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ऑनलाईन भरणा या पर्यायावर क्लिक करावे व कॅप्चा एंटर करावा. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे. यात आपल्याकडे जे माध्यम अवेलेबल असेल क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जे असेल ते निवडून घ्यावे व पे GOV या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या पर्यायावर क्लिक करावे. यात क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग UPI वॉलेट्स तसेच UPI QR कोडच्या माध्यमातून आपण पेमेंट करू शकतो. पेमेंट झाल्यानंतर आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट केला जाईल. अशा पद्धतीने आपण पोलीस भरतीसाठी फॉर्म भरू शकतो. धन्यवाद.